आणि आता बातमी आहे दुष्काळाच्या सावटासंदर्भात। संपूर्ण राज्यावर सध्या पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये एकूण फक्त 35% पाणीसाठा शिल्लक आहे आणि सर्वात कमी मराठवाड्यामध्ये पाणीसाठा आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा 30% कमी झाल्याची माहिती आता प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर मराठवाड्यामधील ही गंभीर परिस्थिती आपण पाहतो आहोत। टँकरने गावोगावी पाणी पुरवठा केला जातोय, विहिरी आटलेल्या आहेत, बोरचं पाणी आटलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। तर राज्यावर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये केवळ 18% इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 34% पाणीसाठा शिल्लक आहे। एरवी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुबलक पाणी असतं, मात्र यंदा पश्चिम महाराष्ट्रात देखील पाणी संकट निर्माण झालंय। तर नाशिक विभागामध्ये एकूण 36% पाणीसाठा शिल्लक आहे। कोकणामध्ये 48% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। तर नागपूर आणि अमरावती विभागाचा माहिती घ्यायची झाली तर केवळ 47% पाणीसाठा शिल्लक आहे।